राजकीय नेत्यांची आता जिल्ह्यामध्ये सांस्कृतिक महोत्सवातून मतपेरणी सुरू झाली आहे। लोकसभा व त्यानंतर लगेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागल्याने सध्या नगर जिल्ह्यामध्ये राजकीय नेत्यांच्या पुढाकारातून सांस्कृतिक महोत्सवाची रेलचेल सुरू झाली आहे। त्यानिमित्ताने नगरकर मतदारांना पर्वणी मिळणार असली तरी त्यामार्फत मतपेरणी ही सुरू झाली आहे। सागर डाळ वाटपाच्या माध्यमातून झालेल्या मतपेरणीनंतर आता सांस्कृतिक महोत्सवातील मतपेरणीला सुरुवात झाली आहे। परस्परांच्या महोत्सवाला शाह कटशाह दिले जात आहे। लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार मोहिनीराज लाडे यांनी अतिशय सुंदर असा हा लेख लिहिलेला आहे आणि तोच आज आपण महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये घेतलेला आहे। नमस्कार, मी सागर। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत संगमनेरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवपुत्र संभाजी या महानाट्य महोत्सवाचे आयोजन 4 ते 7 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आले होते। आमदार थोरात यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत प्रथमच या महानाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। त्याला संगमनेर रसिकांनी भरभरून असा प्रतिसाद दिला। त्यानंतर आता महसूल मंत्री तथा पालकमंत्री यांच्या पुढाकारातून नगर शहरामध्ये 22 ते 25 फेब्रुवारी दरम्यान महासंस्कृती महोत्सव व त्यानंतर महारोजगार महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमातही सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे। त्यापूर्वी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेचे औचित्य साधत सागर डाळ वाटपाचा महोत्सव आयोजित करण्यात आला होता। या सागर डाळीपासून लाडू तयार करून ते प्रभू रामाला अर्पण करावेत असे आवाहन ते करत होते। या स्पर्धेमध्ये आता नगर लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीसाठी तयारी करणारे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनीही उडी घेतली आहे। नगर शहरामध्ये 1 ते 4 मार्च दरम्यान शिवपुत्र संभाजी या महानाट्य महोत्सवाचे आयोजन त्यांनी केले आहे। त्यासाठी निलेश लंके प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे। यापूर्वी त्यांनी नगर लोकसभा मतदारसंघातून शिवस्वराज्य यात्रा आयोजित केली होती। या यात्रेच्या निमित्ताने त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदच्या माजी सदस्य राणी लंके यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे जाहीर केले। याशिवाय आमदार लंके हे सुद्धा पक्षाच्या वरिष्ठांनी जबाबदारी दिल्यास लोकसभा निवडणूक लढवू असे सांगत आहेत। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांकडून आयोजित केले जाणारे महोत्सव मतपेरणी करणारे ठरण्याची शक्यता आहे। मात्र या निमित्ताने नगरकर रसिकांना पर्वणी मिळत आहे। 5 वर्षापूर्वी सुजय विखे यांनी आजातुल यांचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्याद्वारे त्यांनी मतपेरणी ही नगर शहरामध्ये नगर जिल्ह्यामध्ये केली होती। दर 5 वर्षाला मात्र रसिक नगरकरांना मिळणारी ही पर्वणी वर्षातून एकदा तरी मिळावी, नुसत्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असे कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे आणि मतदारांनी देखील 5 वर्षातून एकदाच लागणाऱ्या या लॉटरीचा पुरेपूर आनंद घेत आपल्याला 5 वर्ष आपल्या सुखादुःखात आपल्या शहराला विकासाकडे नेणाऱ्या कधीही उपलब्ध असणाऱ्या उमेदवारालाच मतदान करून लोकशाहीच्या या उत्सवाचा मनमुराद असा आनंद लुटावा। कुठे जाऊ नका, पाहत राहा नगर संघर्ष न्यूज 24 तास। महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राइब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा।